दीपक शेठ नमस्कार. थँक्यू. नमस्कार. आणि पारंपरिक मित्रांनो महाराष्ट्र केसरी मैदान कदमवाडी संपन्न झालं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय आपला सर्वांचा आवडता छोटा पॅकेज बडा धमाका असा संबोधला जाणारा शॉटगन मेहरबान. त्यांची संपूर्ण टीम आहे. दीपक शेठ आहेत, हृदयत आहे देखील आपल्या संतोष शेठ संतोष शेठ आहेत. संतोष शेठ देखील आहेत. शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल कुठंतरी बोल एक तू. मेहरबान आणि मोठ्या मैदानाचा गुलाल एक समीकरण झालंय, पुन्हा एकदा त्यानं सिद्ध करून दाखवलं, काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे पारंपरिक मैदान आहे. इथं प्रत्येकाला उत्सुकता असते की इथं मान मिळवण्याची, आणि हा आमचं पहिलंच मैदान आहे. इथं आपण हा मान पटकावलेला आहे. या जोडीनं मोठ्या लक्ष आणि छोट्या लक्षाची आठवण करून दिले आशिराच्या मैदानात सुद्धा आता सुद्धा. काय सांगाल? आपण बोलण्यापेक्षा लोक बोलतात, हेच आमची पोचपावती आहे. काय सांगाल? ही गाडी 2 वेळा फायनलची 1 नंबरची मानकरी झाली, काय सांगाल? दोन्ही बैल अप्रतिम पळतात, म्हणजे कोणाला जागा ठेवायसारखी नाहीये. म्हणजे तू पळू का मी पळू अशी दोन्ही बैल पळतात. म्हणून आम्ही पण बिनफिकर डोळे मिळून भैया ड्रायव्हर पण आहे, फक्त स्टेअरिंग सांभाळतात, बाकी बैलांचं काम करतात. मेहरबानकडे बघायला गेलं तर आता सलग 3 वेळा हिंद केसरीचा मानकरी झालाय प्रथम क्रमांक करून. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीचा गुलाल तुम्हाला पाहिजे होता, तो पण प्रथम क्रमांक करून मिळवून दिलेला, काय आनंद आहे. भरपूर म्हणजे अपेक्षेच्या पलीकडं आता होत चाललेलं आहे. फक्त पळवत राहायचं, बाकी काही नाही. नशिबानं जे आहे ते मिळणार, ते कुठे जात नसतं. मित्रांनो हृदयताई बी आपल्या बरोबर आहे. ताई काय सांगाल? आता एक मेहरबान बरोबर तुम्ही कायम बरोबर आहात आणि प्रत्येक मैदानामध्ये गुलाल आहे. तो प्रत्येक मैदानामध्ये तुम्हाला आनंद देतोय किंवा तुम्ही ज्या पद्धतीने मैदानामध्ये येत आहे, आनंद घेताय आणि या पलीकडे शिरे क्षेत्रामध्ये नाव होतंय, काय सांगाल? खूप आनंद होते का त्यांनी आज पण 1 नंबर केलाय. दर प्रत्येक मैदानात मी बाईट देते त्यांना, तेव्हा पण आनंद होतो की तो सेमी पास झालाय, गट पास झालाय, फायनलचा 1 नंबर केलाय. तर खूप आनंद होतो की त्यांनी आज महाराष्ट्र केसरीचा पहिला नंबर पटकवलाय. सांगून 1 नंबर करताय. आता मगाशी तुझी बाहेर घेतली होती, कुठेतरी सांगितलं आज आम्हाला 1 नंबरचा मान पाहिजे आणि तो त्यांनी दिला. बघा भाऊ तुमचा, तुम्ही बोलले त्याला आणि तो तुमचं प्रत्येक इच्छा पूर्ण करतोय. हा, तो प्रत्येक इच्छा पूर्ण करतोच तो आमची, की तो पहिला नंबर आम्हाला देतो. मी मागच्या बाईटमध्ये तुमच्याच बाईटमध्ये बोलली का मेहरबान आणि मल्हारने ठोकले त्यांना, माझ्याकडून चुकून शब्द निघाला, त्याच्यासाठी मी दिलगिरी करते. बघा याला म्हणतात मित्रांनो गाडा मालकीन, कारण कुठेतरी एक मोठी गाडा मालकीन होण्याची खूप सारी लक्षणं दिसून येतात तिच्यामध्ये. अजून काय बोलशील भैया विषय, काय बोलशील? भैया ड्रायव्हर वाटेकरांनी त्याच्या 1 नंबरच गाडी पळवली. मी त्यांना सेमीलाच बोललेली, सेमी पण आपल्याला पाहिजे आणि फायनल पण आपल्यालाच पाहिजे. त्यांना धन्यवाद बोलते की त्यांनी एवढी भारी गाडी हे केली. बघा आणि मागच्या बाईटमध्ये दीपक शेठनी एक सर्वांना एक उत्सुकता लागून दिलेली मथुर फॅन्सला. बघा सर्वांची सकाळपासून कमेंट चालू आहेत की मथुर आणि मेहरबान तुम्ही ही गाडी पळवण्याचा एक निर्णय घेतला होता, ती कधी पळते खाली ते मथुर फॅन्ससाठी पाहिजे होता प्रश्न. येणाऱ्या काळात नक्की पळेल, फक्त कुठल्या तरी दिवसाची वाट बघूया आणि पळूया 100%. बरोबर. आणि आजचा मैदान हा काय बोलाल, म्हणजे कुठेतरी हिंद केसरी तर खूप सारे मान मिळवले, आज महाराष्ट्र केसरी पण झालं. म्हणजे काय शब्द नाही बोलायसारखे. म्हणजे जिथं जाईल तिथं म्हणजे दीपक शेठ संतोषाचं नाव उंच शिखरावर नेऊन ठेवलं बैलांनी. अखंड महाराष्ट्र कौतुक करतो या बैलाचं, का किती त्याचं कौतुक करेल कोणी, काय बोला आता, काय बोला? जिथं जाईल तिथं बैल अक्षरशः मालकासाठी पळतोय, एवढंच आहे, बाकी काही नाही. बैल मालकासाठी पळतोय. मेहरबानची नक्की चर्चा ही कुठल्या मैदानापासून सुरू झाली, जास्त चर्चा झाली? कुठलं मैदान होतं? हिंद केसरी पेटगाव मैदान त्या मैदानापासून जास्त चर्चा. जास्त. काय अनुभव वाटते बरं? पहिल्यांदा म्हणजे पूर्वी पळायचा, आता सुद्धा पळतोय, पण पूर्वी तर आता काय वेगळं पण जाणवतंय? बैल अगोदर बॅकफुटला होता, आम्ही व्यवस्थित त्याच्यावर लक्ष केलं, औषध पाणी केलं व्यवस्थित, आणि आम्हाला इच्छा म्हणजे आशा नव्हती का आम्ही हिंद केसरी पेटगाव मैदान आम्ही पटको म्हणून. पण नशिबान पण आम्हाला साथ दिली आणि बैलांना पण आम्हाला साथ दिली, म्हणून आज आम्ही या शिखरापर्यंत आहेत. मल्हार विषयी काय सांगाल? आज तो सुद्धा चांगलाच पळाला त्याच्यासोबत. नाही, मल्हार पण टॉप मध्येच आहे ना, आणि जिथं जाईल तिथं गुलालाचा मानकट ठरतोय. पण ही जेव्हा गाडी पळते तेव्हा 1 नंबरचीच मानकट ठरलेली आहे. मित्रांनो आपल्या बरोबर भैया ड्रायव्हर पण आहेत. भैया आता गाडीवरती बसल्यानंतर आपण ज्या पद्धतीने म्हणतो की गाडीचं स्पीड किंवा त्याचा अंदाज सगळ्यात जास्त कुणाला येत असेल तर तो ड्रायव्हर असतो, काय सांगाल या गाडीविषयी? गाडी काय 3 फेऱ्या चांगले पाहिले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मेहरबानवर मी बसलोय तेव्हा एकच केलाय. भैया मेहरबानचं की वेगळे पण काय जाणवतं, तुम्ही कंटिन्यू मेहरबानच्या गाडीवर आहे? छोटा पॅकेज बडा धमाका आहे तो, काहीही करू शकतो, काहीही करू शकतो तो. बरोबर आहे. कुठेतरी त्याच्याकडे बघितलं की असं वाटत नाही, खाली जाताना कोणी त्याला म्हणणार नाही की आज 1 नंबर करेल, नाहीतर सीमी काढेल, गट पास करेल. स्वतः मी छकड्यात असलो तर कधी कधी मला दुखदुख लागते, पण तो सुटला ना
की त्याला स्पीडला अंत नाही त्याच्या. ईर्षेचा हत्यार बोलतात तसं. म्हणजे आता कुठेतरी आपण बघतो ना की गटामध्ये आता तुम्ही बघताय जवळपास गाडी तर गटामध्ये कोण झुपतच नाही, पण गटाला जरी गाडी तुम्ही आला तर तुम्ही फक्त हातात घेऊन येत असताय, हो. गाडी फक्त सरळ आली पाहिजे. सेमी आणि फायनल त्याच्यापेक्षा डबल स्पीड असते. सुनील मोरेनेच पुकारलंय की मेहरबानच्या गाडीवर स्टेअरिंगच फक्त धरायला लागते की गाडी फक्त सरळ जाणार. स्पीड बद्दल काय सांगता, कारण की बाकीच्या गाडी बसणं आणि जी मेहरबान मल्हारची गाडी पळते त्या स्पीड कसं असते पण की असं आता दगदग असते का गाडीवर? सगळ्यात टॉपचा बैल म्हटलं तर मग मल्हार आहे. हम्म. आणि मल्हार पण जाईल त्या मैदानात गुलाबात राहतोय आणि मेहरबान पण जाईल त्या, पण ती गाडी एकत्र आली बरं. गाडी हाणायला लागत नाही. हम्म. आणि आजचा दुसरा अड्डा आहे बरं. मेहरबान आणि मल्हारचा, बरं. त्यांनी एकच नंबर केला. गाडी कुठूनही लागू द्या, गाडीला स्पीड लागते. दोन्ही काय बैल वैशिष्ट्य आहे गाडीचं? दोन्ही साईडचे पब्लिकचे आहेत. हम्म. मेहरबान मग उजव्या साईडचा पब्लिकचा आहे, मल्हार डाव्या साईडचा पब्लिकचा आहे. त्यामुळे गाडीला काय टेन्शन लागत नाही आणि गाडी काय मांडा बिंडा दमवत नाही. हा. म्हणले की कासरे टाकलं तरी चालते. मग भैया एक पद्धतीने आपण म्हणतो की ते कुठेतरी काय आपल्याकडे हातच्या आहे की दोन्ही बैल पब्लिकनं पाळणार आहेत, की आपल्याला वाट बघावी लागत नाही पावती कुठनं निघती. हो, सगळ्यात महत्वाचं आता सीमेलाच हम्म. दवा 8 नंबर तास आलं पब्लिकला, सगळ्या पब्लिकला आतुरता लागलेली की काय आज वेगळं भेटतंय का बघा. पण मल्हारनं आणि मेहरबानं करून दावलं की पब्लिकनं सगळं पोहून त्यांनी सीमे काढून दावला. बाय जेव्हापासून तुम्ही गाडीवर बसताय तो मेहरबानचा सगळ्यात जास्त स्पीड कुठल्या वेळेस लागला आणि कुठल्या बैलावर लागलं नक्की? आता सगळ्यात पहिल्यांदा मी गिरवीचा रुद्रा बरं. आणि मेहरबान आणलेला चोराच्या मैदानात. म्हणजे मला मेहरबानी या बैल माहीत पण नव्हता, रुद्रा पण माहीत नव्हता. बरं. मला माझे मित्र त्यांनी गाडी बसवलेलं हम्म. आणि त्या मैदानात पहिल्याच बरं. मी ती गाडी आणली आणि तिथे एकच नंबर केला. अपराजित 7 नंबर 1 नंबर करणारी गाडी त्यांनी सीमेसाठी हरवलेली बरं. आणि 1 नंबर केला त्या हो, अड्ड्यात. एक नंबर करून हो, सगळ्यात जास्त स्पीड हा, सगळ्यात जास्त स्पीड त्या अड्ड्यात लागली. भैया आता ज्या पद्धतीनं प्रत्येक मैदानामध्ये नियोजन असतं, शेट वगैरे येतात, संपूर्ण टीम असते, कसे चर्चा होती किंवा काय काय नियोजन केलं जातं? नियोजन म्हणजे काय, ह्यो पायरा जवळजवळ एक 12-13 दिवस झाला आधीच झालता. हम्म. आणि त्यांच्या सगळ्यात महत्वाचं त्यांच्या फॅमिलीचं सगळ्यांचं म्हणजे त्यांना पाठिंबा आहे, त्यामुळे तो पण बैल जिद्दीनं पळतो. सहकार्य आहे त्यांच्याविषयी काय सांगाल? सहकार्य म्हणजे ते विशाल भाऊ असतील, सोन्या भाऊ असेल, मग त्यांची सगळी टीम असेल, त्या टीमचं प्रेम आहे मेहरबानवर आणि शेटजींच्यावर, त्यामुळे तो बैल पोहोचतोय. शेटजी काय सांगताला बाया ड्रायव्हरचं आणि मेहरबानचं समीकरण कसं जुळून आलंय बरं, की काय वाटतं तुम्हाला? भैया ड्रायव्हर आत्ताच्या कंडिशनला टॉपमध्ये ड्रायव्हर म्हणजे रँकिंगमध्ये बोलला तर भैया ड्रायव्हरचं वर्चस्व आहे. बरं. आणि काय फक्त बैल पळतात आणि भैया ड्रायव्हरची चालाकी, बरं. मग गाडी गुलाचं पात्र 100% राहते म्हणजे राहते. काय सांगाल तुमच्या संपूर्ण टीम विषयी? संपूर्ण टीम म्हणजे आपलं विशाल माने शिरंबे ही टीम अक्षरशः जीवापाड मेहनत घेते बैलावरती. त्यांच्यामुळे आम्हाला पण हे दिवस बघायला भेटलेत, म्हणून त्यांचं जास्त मोलाचा वाटा आहे. सगळ्यात महत्वाचं त्यांचं कष्ट प्रामाणिक आहे. बरोबर. विशाल माने शिरंबे विशाल माने यांचं कष्ट प्रामाणिक आहे, जेव्हापासून प्रामाणिक आहे. म्हणजे बघा ते दिवसभर बैलापाशीच असतात, घरात गेलं तरी त्यांचं लक्ष दुसरीकडून येणार बैलावच आहे. 100%. हा, मग कुठेतरी शर्यतीचा बैल सांभाळायचं म्हणलं की भाई मी परवा दिवशी त्यांच्या दुसऱ्या बैलाची गाडी आणली, त्याच दिवशी मला सांगितलं तू काय टेन्शन घेऊ नको, 100% आपला बैल फ्रेश करून आणला म्हणजे बासना. कारण की जरा बेंजोडला बैल म्हणजे नॉर्मल जरा हे होता, म्हणजे आजारी असल्यागत होता, पण आज त्यांनी सांगितलं मला काय टेन्शन घेऊ नको, तुला 20 ह्या अड्ड्यात कदमवाडीच्या अड्ड्यात 100% बैल फ्रेश करणार. महत्वाचा मुद्दा नियोजन कोण करते बा? एवढं परफेक्ट नियोजन होते प्रत्येकाचं मैदान, कोण असतं नियोजन कोण करते? नियोजन ज्ञानू ठाकूर आणि नितेश गायकवाड हा. आणि विशाल बरं. हे तिघं नियोजन करतात. काय सांग नियोजनाबद्दल बोला, ह्यांचं काय बोलता? त्यांचं नियोजन काही त्यांच्याबद्दल काही ठिकाणा मोलाची ही गरज नाही, ते परफेक्ट नियोजन. बरं. ज्ञानू ठाकूर, नितेश गायकवाड आमचं असं म्हणणं आहे की गाडी गुलालच पात्र ठेवायची, मग ते भले कोणताही नंबर होते, बरं. फक्त गुलालच पात्र ठेवायची हेच आमचं ध्येय आहे. मग त्या अनुषंगाने आम्ही सगळं नियोजन करतोय. बिंजला नाव आहेत पण 3 फेऱ्या सुद्धा आता अखंड महाराष्ट्र ओळखू लागले, कसा आनंद वाटतंय बरं? भरपूर म्हणजे काय आपण बोलायपेक्षा लोकच बोलतात की बिंदोडला पण नाद नाही करत आणि 3 फेऱ्याला पण नाद नाही करत. लोक बोलतात, आम्ही नाही काय अजून बोलत. एक महत्वाचा मुद्दा घेईन, जेव्हा अजयचं गाणं आहे बघा, अंतर देऊन निघतोय पुढं आणि साऱ्यानं झालाय जड आहे, कुठेतरी त्या गाण्यावर खडा उतरतोय. म्हणजे मेहरबान 100% काय कराल कौतुक अजयचं? अप्रतिम गाणी, म्हणजे गाणी एवढं चाललं म्हणजे पैसा वसूल झाला. पैसा वसूल झाला. गाण्यामुळे गाणी काढल्यापासून पैसा वसूल झाला. तसं बैल करतोय बघा. अंतर देऊनच पुढे जातोय. मेहबूबच्या नंतर दादा नेमका मेहरबान पण त्याच्याच पावलावर पाऊल ठेवतोय, काय आनंद आहे? शेवटी महबूबचा आशीर्वाद आहे ना त्याच्यावरती. महबूब आशीर्वाद आहे. महबूब पहिला मेन महबूबच आहे शेवटी, त्याच्यानंतर हा आम्ही घडवला आहे. त्याच्या पावला पाऊल देऊन 100%.
कुठेतरी संपूर्ण टीम तुमची मन मोकळेपणा पूर्ण आमची निर्णय पुढची- घेतले जातात, पुढची नाव विचार आहे, केले पुढची जातात. नाव आहे. त्यामुळे हा सरपंच ग्रुप- success देखील आहे आपल्याला. सरपंच ग्रुप चिरले आणि विशाल माने शिरंबे ही टीम आणि आणि आपली नौपाडा टीम मंगेश मुंडकर हिंद केसरी झालाय, अजून काय स्वप्न वगैरे काय तुमचं राहते? काय करत राहायचं, बाकी काही नाही. तो देतोय, आपण करत राहायचं, एवढंच इच्छा आहे. कसं तुमचं मेहरबानचं नातं नक्की कसं बनलंय बरं? कारण की आज बघताय तुम्ही लहानपणापासून आम्ही त्याला जवळ आहे ना आपल्यापासून, बरं. तर मग त्याला त्या सगळ्या खानाखुणा सगळ्या आपल्याला माहिती आहेत. विशालला असू द्या, मला असू द्या, शेटला असू द्या, सगळ्यांना माहिती आहे आम्हाला खानाखुणा. कुठं मनातल्या गोष्टी ओळखते का? ओळखत नाही, मालकासाठीच पळतोय ना. बरोबर. 100%. ज्या ज्या ठिकाणी मेहरबान एक नंबर करतोय ना, कुठेतरी आपल्या मुंबईची जी जनता आहे ना, ज्याच्यावर प्रेम करणारी, त्यांना खूप जास्त अभिमान वाटतं. काय बोलाल त्यांच्याविषयी? आता एवढं म्हणजे आता आपण इंस्टाला बघतो, आपण इंस्टा उघडला का अक्षरशः मेहरबानची रील्स येते. म्हणजे आपण समजून जातो का मेहरबान कोणत्या पोझिशनला आहे, तीच आपली पोच पावती आहे. मेहरबान जरी मुंबईत असेल तरी त्याला घाटावरती खूप प्रेम मिळतं. प्रेम आपल्या मिळतंय. लोकांचं. काय भरपूर सांगाल? भरपूर भरपूर. काय सांगाल या प्रेमाविषयी? काय आणि सांगाल? ऍक्च्युली कारण कसं आहे की माहितीये, तुम्ही 3 आता- फेऱ्यामध्ये शेट पण कमी होते. आम्हाला ज्या शेटला जास्त बिनजोडचं आवडतं, दीपक शेटला त्याला बिनजोडचं नियोजन जास्त आवडतं. पण 3 फेऱ्यामध्ये आता एकदम मी वर्चस्व ठेवले ना, म्हणजे आनंद वाटतं. आम्ही एकही मैदान सोडत नाहीये, आम्ही प्रत्येक मैदान असतोय. सेमीला खूप गर्दी होती मेहरबान बोलती, काय सांगाल खाली जाताना? प्रेक्षकांचं प्रेम आहे, एवढंच, बाकी काही नाही. बरोबर. शेट कुठेतरी आता प्रत्येक मैदानात गुलाल भेटतोय, आनंद आहे सगळ्या, पण याच्या आधी त्याचा संघर्ष पण तेवढाच होता. आता जरी दिसत असला तरी तो काळ कशा पद्धतीचा होता? संघर्ष आत्ताचा म्हणजे गुलाल. संघर्ष केल्याशिवाय हे फळ भेटत नाहीये. बरोबर. ठीक आहे मित्रांनो, जास्त चला. काही आता वेळ घेत नाही. महाराष्ट्र केसरीचा 1 नंबर करून प्रथम क्रमांकाचा मानकरी आपला सर्वांचा आवडता मेहरबान ठरलाय. तुम्हा इथून सगळ्यांचे पुढेही- पण धन्यवाद, तुम्ही इथं आल्याबद्दल. हा. अशीच आम्हाला सहकार्य करा. सरपंच ग्रुप चिरले आणि विशाल माने शिरंबे यांच्यापासून आपले मनापासून धन्यवाद. जाता जाता एक प्रश्न विचारतो की देव बाकासूर आणि मेहरबान ही जोडी प्रेक्षकांना बघायची खूप इच्छा आहे, कमेंट्स येतात, काय सांगाल? पळेल, 100% पळेल. प्रेक्षकांसाठी पळणार म्हणजे पळणार. मथुर सोबत पळणार आणि बाकासू सोबत पळणार. पण एक थोडासा वेळ द्या आम्हाला, आज नव्हते पळणार, 100% पळणार. बरोबर. खूप चला. साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद दादा.